वचनाकडे आजच्या संदेशाकडे जाऊ. आणि आजचा संदेश हा खूप महत्वाचा की यासाठी तुम्ही जाणावं की हा जो आपण जे बोलणार आहोत ज्या गोष्टीविषयी, आणि आजचा जो टॉपिक आहे तो म्हणजे दुसरा येशू. आणि हे समजणं, हे कळणं की हे काय आहे खूप महत्वाचं आहे. पण हे समजण्याच्या आधी एक गोष्ट सदैव लक्षात ठेवा की सैतान सुरुवातीपासून देवाने ज्या गोष्टी बनवलेल्या आहे त्याची बनावट करण्यामध्ये माहीर आहे. नकल म्हणजे काय असतं तुम्हाला समजतं आहे की नाही. एक ओरिजिनल गोष्ट असते आणि त्या ओरिजिनल गोष्टीपासून काय करायची, त्याची नकल बनवायची. नकल कशासाठी बनवले असते? नकल बनवण्याचं फक्त सदैव एकच कारण असते, म्हणजे फसवणूक. नकलीचं कारण दुसरं काहीच नसतं. नकल कशासाठी बनवल्या जाते? कारण जे ओरिजिनल असते त्याच्यापासून लोकांना वंचित ठेवायचं आणि जी फसवणूक लोकांची करावी याच्यासाठी नकल बनवलेली असते. म्हणून सैतान जो आहे त्याने सुरुवातीपासून देवाच्या शब्दाची, देवाच्या वचनाची, देवापासून येणाऱ्या प्रत्येक गोष्टीची काय केली आहे? नकल केलेली आहे. आणि तो या गोष्टी सगळ्या यासाठी करतो का लोकांची फसवणूक व्हावी, त्यांना सत्य कळू नये. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजणं खूप आवश्यक आहे का हा जो सैतान आहे, जसं मी तुम्हाला उदाहरण देतो की परमेश्वर म्हणतो की माझ्यापासून तुम्हाला शांती मिळेल. सैतान म्हणतो ठीक आहे, मी पण तुम्हाला शांती देतो. पण या दोघांमध्ये फरक जे असतो, जे ख्रिस्तापासून, देवापासून येणारी शांती ते अनंतासाठी असते. सैतान जो जगाची शांती देतं ते थोड्या वेळ राहतं, परिस्थिती बदलते आणि ती शांती निघून जाते. म्हणून हे आपल्याला समजणं खूप आवश्यक आहे की आपल्यापाशी सत्य असावं. आणि का? कारण तुम्हाला मी सदैव शिकवत असतो का हा खेळ या जगात असताना हा कधीही मांस आणि हाडांचं युद्ध नव्हे. म्हणजे आपल्याला असं वाटते की नाही माझा शेजारी वाईट आहे, किंवा माझ्या घरचे कुटुंब वाईट आहे, किंवा हा माझा दुश्मन आहे. हे सगळं कधीच नव्हे. खरा जो युद्ध आहे, खरी जी गोष्ट आहे ते म्हणजे फक्त आणि फक्त तुमच्या आत्म्यासाठी, की तुमचे आत्मे फसावे. आणि हे कसं फसवता येईल? जेव्हा तुम्हाला चुकीचं, वाईट किंवा नकल दिल्या जाईल. जसं मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. आपल्या जीवनात खूपदा आपली फसवणूक होते. खूपदा तुमच्या जीवनात असा एखादा व्यक्ती येतो, एखादा तुम्हाला प्रोडक्ट विकतो, किंवा एखादा तुम्हाला काय चांगलं बोलून तुमच्यापासून काही मदत घेतो, तुमच्यापासून काही पैसे घेतो. मागील काही दिवसात माझ्यापाशी सुद्धा एक घटना झाली. एक व्यक्ती आला, मी त्याला खूप चांगलं मानत होतो आणि काही मदत मी त्याला केली, आणि नंतर जेव्हा आपल्याला गरज पडली मागायची, आपल्याला कळलं की हे फसवणूक झाली. आता आपल्या जीवनात असा कोणीच राहिला नाही, कारण हे फसवणूक करणं हे मनुष्याच्या स्वभावातच आहे. दुसरी गोष्ट, कधी कोणाची फसवणूक करू नका, हे खूप वाईट असतं. फसवणूक करणं हे सैतानापासून येतं. म्हणून आपल्या जीवनात कधीही कुठल्याच व्यक्तीची कधीच फसवणूक करू नये. दुसरं, फसवणूक होत असताना आपल्याला कळत नाही आपली होत आहे. जेव्हा पूर्ण ती गोष्ट कंप्लीट झाली, जेव्हा तुम्हाला तुमचं पूर्ण नुकसान झालं, जेव्हा तुम्हाला कळतं की हे पूर्ण घडलं, समोरचा फायदा घेऊन निघाला, तेव्हा तुम्हाला समजतं की माझी काय झाली, फसवणूक झाली. फसवणूक झाल्यावर एक शब्द मला सांगा, जे आपण काय म्हणतो मी तुम्हाला सांगू का? मला हे माहीतच नव्हतं. बरोबर आहे की नाही? मला याच्याविषयी माहीतच नव्हतं, मला ह्या गोष्टीविषयी कल्पनाच नव्हती. असं झालं असतं तर मी असं होऊच दिलं नसतं. हाच एक कॉमन शब्द आपण वापरतो आहे की नाही? काहीच मी तुम्हाला नवीन काही सांगितलं नाही, सिंपल गोष्ट सांगितली. म्हणजे हा जो शब्द, याच्याकडे लक्षात द्या की मला हे माहीतच नव्हतं. म्हणजे काय आहे? ज्ञानाच्या अभावी. म्हणजे तुम्हाला त्या गोष्टीचं ज्ञान नाही, याच्यामुळे समोरच्या व्यक्तीने काय केलं? तुमची फसवणूक केली. जसं आणखी एक तुम्हाला उदाहरण सांगतो. आता तुम्हाला समजून घ्या, मी तो समजून घ्या काही नकली नोटा आणल्या आणि तुम्हाला मी देणं चालू केलं. तुम्ही एकदम बघाल म्हणजे काय हे फसवणूक करून आला आमची. का? कारण तुम्हाला सत्य माहीत आहे. तुम्हाला हे माहीत आहे की 100ची नोट ओरिजिनल कशी दिसते. पण एखाद्याला ज्याला माहीत नाही, एखादा लहान पोरगा असला, जसं याला मी दिलं, हा फटकन घेऊन घेईल. का? कारण त्याला माहीत नाही. याचा अर्थ पुन्हा एकदा काय की ज्ञानाच्या अभावी. आणि म्हणूनच सैतान
आपल्याला देवाच्या वचनाचं ज्ञान नाही, आपल्याला देवाचं वचन माहीत नाही, आपल्याला येशू ख्रिस्त पाहिजे, पण त्याचं जे सत्य आहे, जे बायबल आहे ते माहीत नाही. आणि तो काय म्हणतो, बरं ठीक आहे, तुला येशू ख्रिस्त पाहिजे, पण तुला बायबली माहीत नाही, तुला बायबली कोणी शिकवत नाही, तुला बायबलचं ज्ञानही नाही. मग तुला मी काय देतो, आजचा जो टॉपिक आहे, तुला मी दुसरा येशू देतो. पहिल्या ज्याच्याविषयी आपण फसवणूक बोललो ती जगिक फसवणूक आहे. ते थोड्या वेळासाठी काय होते, त्याच्याविषयी आपल्याला वाईट वाटतं आणि मनुष्य पुढे निघून जातो. पण ही जे फसवणूक आहे, हे आत्मिक फसवणूक आहे. एकदा ही फसवणूक झाली आणि जर तुम्हाला हे सत्य कळलं नाही, याचा जो नुकसान आहे ते अनंत काळचा आहे. कारण मनुष्य निघून जातो, त्याला कळतं की आपल्या आयुष्यभर आपल्याला हा दुसरा येशू देण्यात आला, आपल्याला सत्य सांगण्यात आलं नाही, आपण फसलो. आपल्याला वाटलं की आपल्यापाशी ख्रिस्त आहे, पास्टर तो मोठ्या मोठ्याने सांगत होते की तारणारा आहे, जीवन देणारा आहे, आणि मी मेलो, अनंताच्या नरकात निघून गेलो. का माझी फसवणूक झाली. आणि याचं फक्त एकच कारण असते, ज्ञानाचा अभाव. देवाचा शब्द, ज्याच्याविषयी मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की जर तुम्हाला शब्द माहीत नाही तर सैतान काय करतो, फसवतो. देवाचं एक वचन मी तुमच्यासाठी वाचतो, तुम्हाला उघडायची गरज नाही, कारण पुढच्या वचनात आपण जाऊ. होशया 4:6 मध्ये परमेश्वर म्हणतो, माझे लोक ज्ञान नसल्याने नाश पावत आहे. म्हणजे तुम्हाला ज्ञान नाही, देवाच्या शब्दाचं ज्ञान नाही, बायबल माहीत नाही, लोक पास्टर शिकवत नाही. जसे तुम्ही लोक इतक्या दुरून इथे कशासाठी आले, का मला सत्य ऐकायला मिळायला पाहिजे. आणि जेव्हा आपल्याला सत्य शिकवल्या जात नाही आणि जेव्हा आपण फसतो, हा दुसरा येशू तुम्हाला दिला जातो, जो तुमचा आत्माही वाचू शकत नाही, तुमच्या जीवनाचा नाश करतो. आता याच्या पुढे आपण काही वचन वाचू आणि आजचं जे वचन आहे ते आपण पहिले आधी वाचू. 2 करिन्थस पत्र 11:4, 2 करिन 11:4. आणि इथे पॉल जो आहे, जो देवाचा सेवक होता, ज्याचा उपयोग करून देवाने बायबल दिला आपल्याला, तो म्हणतो, कारण जर कोणीही येऊन आम्ही ज्याची घोषणा केली नाही, म्हणजे बायबलमध्ये असं जे दिलेलं नाही, देवाच्या शब्दात असं दिलेलं नाही, अशी दुसऱ्या येशूची घोषणा. तर इथे आपला आजचा जो संदेश आहे, जे वचन आहे, अशा दुसऱ्या येशूची घोषणा केली किंवा तुम्हाला मिळाला नव्हता असा दुसरा आत्मा. म्हणजे आता आपल्याला कळतं की दुसरा येशूच नाही तर दुसरा आत्मा सुद्धा असतो. तुम्ही स्वीकारता किंवा तुम्ही स्वीकारले नाही असे दुसरे शुभ वर्तमान तुम्ही स्वीकारता, तर तुम्ही त्याचे सहन करता. म्हणजे इथे आपल्याला 3 गोष्टी दिसतात की सैतान कशात फसवतो, दुसरा येशू, दुसरा आत्मा, दुसरं शुभ वर्तमान. आणि म्हणून लक्षात ठेवा, 2000 वर्षाआधी पौलाने हा शब्द लिहिला, तेव्हा किती हे सत्य होतं. आणि मी तुम्हाला सांगतो, आज हे इतकं मोठं सत्य आहे का या जगात सगळ्याकडे लोक फक्त दुसऱ्या येशूकडे धावतात. आता हा दुसरा येशू काय आहे, कसं समजावं आणि तुम्हाला पटवून द्यावं, याचे मी काही उदाहरणं तुम्हाला सांगतो. जेव्हा मी अमेरिकेतून पहिल्यांदा इकडे आलो, या नगरात आलो, काही लोकांना मी भेटलो. मी त्यांचे नावं घेणार नाही, कारण त्यांच्यासाठी माझं मन रडतं. आणि यांना आधीपासून एक पास्टर माहीत होता, अधिकपासून हा पास्टर माहीत होता. आणि म्हटलं चला ठीक आहे, तुम्ही त्या पास्टरकडे जाता, काही हरकत नाही. आणि जेव्हा मला त्यांच्याविषयी माहिती पडली, काय माहिती पडली, का पास्टर इतका पैसा मागतात आणि बिचारे हे गरीब लोक जे भांडे घासून किंवा मोलमजुरी करून जे आपलं दैनंदिन काय करतात, आपल्या स्वतःला सांभाळतात, यांनी कर्ज काढून त्या पास्टरना काय केले, पैसे दिले या गोष्टीसाठी. कारण हा इथला जो येशू आहे, याचं नाव आपण ठेवू विश्वासवाला येशू. म्हणजे इथं काय शिकवलं जातं की जितकं तुम्ही द्याल तितकं तुम्हाला भेटेल. आता तुम्ही एखाद्या गरीबाला ते सांगाल, तो काय करेल, हे तर स्कीम झाली ना मग, आहे की नाही, की जितकं तुम्ही द्याल तितकं तुम्हाला भेटेल. आणि त्यानंतर ह्या लोकांना मी जेव्हा भेटलो काही दिवसानंतर, ते अक्षरशः रडले की पास्टर आम्ही इतका पैसा दिला, पास्टर आम्ही इतक्या सगळ्या त्या गोष्टीसाठी केलं, पण आम्हाला समजत नाही काही असंच असते का मग ख्रिस्ती जीवन. आता मी जर त्यांना तिथे म्हटलं का हा दुसरा येशू तुम्हाला दिला, ते काय होऊन जाईल, ते माझाही राग करतील, आहे की नाही. आणि
पण आता वचन सुद्धा, कारण देवाचं वचन म्हणतं मत्तई 11:30, कारण माझे जू सोपे आहे आणि माझे ओझे हलके आहे. इथं तर कठीण चाललं. इथं पैसे देणं, ख्रिस्ती जीवन जगणं आणि पास्टरच्या ज्या डिमांड आहेत ते सांभाळणं एवढं कठीण चाललं. पण देवाचे तो वचन म्हणतं की माझे ओझे सोपे आहे, हलके आहे, हे तुम्ही घ्या. इथे आपल्याला कळतं की हा दुसरा येशू यांना दिला गेला. दुसरं माहित आहे, हा जो दुसरा येशू जेव्हा दिला जातो की नाही, हा फक्त फसवत नाही, तुमच्या मेंटली तुमच्या माइंडवर सुद्धा कंट्रोल करतो. म्हणजे कसं की तुम्हाला समजतं की मी फसत आहे, तुम्हाला समजतं इथं सत्य नाही, तुम्हाला समजतं की काहीतरी वाईट आहे, पण तुमचं मन इमोशनली कंट्रोल केलं जातं. नाही, आपण कसे याच्यातून बाहेर निघावं. कारण लक्षात ठेवा, सगळ्यात मोठा हेतू तुमच्यापासून पैसा घेणं नव्हे, तर तुम्हाला अंधारात ठेवणं, यासाठी का तुमच्या आत्म्याचा नाश व्हावा. हा बघितला आपण पहिला दुसरा येशू. आपल्यापाशी खूप उदाहरणं सांगण्यात तर पूर्ण दिवस नका जाईल, पण जे मेन आहेत ते तुम्हाला सांगतो. दुसरा एक जो आहे तो म्हणजे चमत्कारिक येशू. हा चमत्कारिक येशू आजकाल जगात खूप चालतो. खूप सारा हा चमत्कारिक येशू चालतो, जिथे मोठमोठे पास्टर ते स्वतःला हे सांगून फिरतात का देवाने मला सगळे चमत्कार करण्याचे आशीर्वाद दिले आहे. तुम्ही जर एवढे एवढे पैसे आणला, 25,000 30,000 रुपये आणले, तर मी डोक्यावर हात ठेवतो आणि ते रोगे बरे होतात. हा कुठला आहे? हा दुसरा चमत्कारिक येशू. आणि तुम्हाला सांगतो, लोकांना हा चमत्कार खूप आवडतो. आणि कारण आपल्या शरीराला ती ओढ असते, काहीतरी नवीन होत आहे काय, अरे बापरे, आणि तुम्ही तिथं फसले जाता. हा दुसरा काय आहे? चमत्कारिक येशू. आणखी एक आपण येशू बघू, तो म्हणजे काय? जिथं समृद्धीवाला येशू म्हणजे काय की तुम्ही चर्चमध्ये राहा आणि पहा देव तुम्हाला सगळ्या गोष्टी पुरवतो, आणि तुम्ही विश्वासू राहा आणि जगातल्या तुम्हाला सगळ्या गोष्टी देतो. आणि या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा, हे तुम्हाला मी सांगत असताना याचा अर्थ हा होत नाही की बायबलचा जो परमेश्वर आहे तो चमत्कार करू शकत नाही. याचा अर्थ हा होत नाही का तो तुम्हाला तुमच्या जीवनातल्या गोष्टी देऊ शकत नाही. याचा अर्थ हा होत नाही का तो तुम्हाला समृद्धी देऊ शकत नाही. पण जसे हे लोक सांगतात तसं होत नाही. हात ठेवून कोणावर बरं होत नाही. मी तुम्हाला देवाचे गुणधर्म शिकवले. देव एकाच जागी सगळ्याच ठिकाणी आहे. ते जर खरंच तुम्हाला करायचं आहे, तुम्ही जेव्हा परमेश्वर आपला तारणारा मानता आणि देवाच्या वचनावर तुम्ही चालता, ते अधिकार तुम्हाला सुद्धा आहे. देव कोणालाच का नाही बाबा तू स्पेशल पास्टर आहे, तुलाचे अधिकार असले पाहिजे असं होत नाही. पण गरीब जनता, कारण आपल्याला येशू पाहिजे, पण आपल्याला बायबल कधी वाचायचे नाही, प्लस आम्हाला कोणी शिकवत सुद्धा नाही. आणि याच्यामुळे काय होतं, या दुसरा येशू जो कठीण चालला, ज्याच्यामुळे त्रास होत आहे, ज्याच्यामुळे कधीच शांती मिळत नाही, ज्याच्यामुळे कधीच आत्मा वाचवला नाही, याच्याकडे ते पळत राहतात. आणि म्हणूनच तुम्ही काय बघत असता, हे जेव्हाही तुम्ही टीव्हीवरचे चर्चेस बघता, ते हजारोने भरलेले असतात. तिथं तुम्हाला समजतं की हे लोक कशासाठी जुळलेले आहेत, फक्त आणि फक्त चमत्कार बघण्यासाठी. त्यांना आपल्या आत्म्याची काही काळजी नाही, कारण कोणीच त्यांना सांगत नाही, कोणीच त्यांना सत्य शिकवत नाही. तिथं एखादा मिरॅकल घडल्या जातं आणि म्हणून लोक तिथे जमतात. दुसरा एक तुम्हाला जो सगळ्यात फेमस येशू मी तुम्हाला सांगतो, ज्याने या जगात सगळ्यात जास्त फसवणूक केली, तो म्हणजे कॅथलिक येशू. हा कॅथलिक येशू जो आहे, जो मूर्तीपूजा आहे, हा कधीही येशू नाही. याच्या मागे सत्य समजून घ्या. रोमन जे लोक होते, रोमन यांच्यापाशी यांची स्वतःची मूर्तीपूजा किंवा याचे स्वतःचे मूर्तीचे देव होते. तेव्हा त्यांचा जो राजा होता कॉन्टेस्टाईन, त्याने काय केलं, त्याला ह्या जगावर काय करायची होती, मात मिळवायची होती. आणि त्याला दिसलं की हा ख्रिस्ती धर्म वाढत आहे. याने काय केलं, हा आपला जो पेगन म्हणतात त्याला, जे आपलं मूर्तीपूजक आणि ख्रिश्चन धर्म, हा काय केला, याने जोडला. आणि याचे जेही यांचे देव होते पहिले, जोही याचे मूर्ती देव होते, त्या सगळ्यांना काय केलं, हे ख्रिस्ती नावं दिले. म्हणून या जगाला तुम्ही जो येशू बघता, मोठे केसवाला, देवाचा शब्द सांगतो की मनुष्याचे मोठे केस नसावे. निसर्गच तुम्हाला शिकवत नाही का? जो तुम्हालाच सांगत आहे की तुमचे मोठे केस नसावे, तो स्वतः मोठा केस ठेवू शकतो का?
पण का? कारण आपल्याला देवाच्या वचनाचा अभाव आहे, आम्हाला समजत नाही. देव जेव्हा म्हणतो की माझ्या आणि पित्यामध्ये फक्त एकच मध्यस्थी आहे, प्रभू येशू ख्रिस्त, इथे आपल्याला दिसतं की नमो कृपा मारिये, आमच्या पापासाठी काय मध्यस्थी कर. म्हणजे का? कारण आपल्याला देवाचं वचन माहीत नाही, म्हणून आपण काय करतो फसवल्या जातो. जिथं देव म्हणतो की मूर्ती पूजा करू नको कारण देव जिवंत आहे, जेव्हा आपण देवाची मूर्ती किंवा फोटो बनवतो, आपण काय दर्शवितो का इतका मोठा महान देव ज्याचे गुणधर्म मी तुम्हाला शिकवले आहे, त्याला काय करता तुम्ही कोचित करता. एवढासा का हा इथंच आहे. जो जिवंत आहे, हो की नाही, जो जिवंत आहे. जसं मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. आता समजा खंडारे फॅमिली आहे, खंडारे ताई कल्पनाताई आहेत. आता खंडारे भाऊनं समजून घ्या, त्याच्या बायकोचा असा फोटो घेतला आणि बायकोला सोडलं आणि फोटोलाच बघ, नाही मला हा फोटोच लय चांगला आवडते, आहे की नाही. तर आपण काय म्हणू, काय ती जिवंत आहे ना बाई. हा, तीच जर समजा एखादी बाई ती निघून गेली आणि तिच्या आठवणीत तो फोटो बघत असला तर लॉजिक बनते, आहे की नाही, का नाही बायकोची आठवण येत असेल, आहे की नाही. पण जी व्यक्ती जिवंत आहे त्याचे तुम्ही फोटो आणि मूर्ती बनवत ना. परमेश्वर जिवंत आहे, तो परमेश्वर आकाश पृथ्वीचा निर्माण करता आहे. हा जो आणि सदैव याच्यापासून जागरूक आणि हे राहा, येशू ख्रिस्ताला कोणीच बघितलं नाही. हे विश्वासाचं जीवन आहे, जे कृपेने आणि विश्वासाद्वारे. जेव्हा तुम्ही फोटोवर आणि मूर्तीवर विश्वास ठेवता, मी तुम्हाला सांगू, तुमचं हृदय, तुमचं जीवनही त्या मूर्तीसारखं असतं, कारण त्याच्यातही जीवन नाही, तुमच्यातही जीवन राहत नाही. म्हणून या जगातला लक्षात ठेवा, तिथले हे जे लोक आहे हे असं नाही, पण त्यांना सत्य माहीत नाही आणि म्हणून बिचारे काय करतात, फसल्या जातात. एखाद्या वेळेस या कॅथलिकवर मी तुमचा विषय घेईल, जेव्हा तुम्ही ऐकाल का हे किती वाईट आणि किती मोठं ढोंग आहे, हा सैतानाचा किती मोठा प्रयोग आहे, तुम्ही त्याच्यापासून इतके दूर पडाल की कधी दिसणार नाही. म्हणून हा एक काय आहे, आणखी एक दुसरा येशू. कशामुळे? ज्ञानाच्या अभावामुळे. बायबल काय सांगतं, तारण कशाने आहे? कृपेने आणि विश्वासाद्वारे. एखाद्या कॅथलिकला विचाराव, का रे स्वर्गात कसं जावं लागते? पहिले बाप्तिस्मा घ्या, मग चांगले कार्य करा, मग प्रभू भोजन घ्या, तुम्ही कॅथलिक चर्चमध्येच असले पाहिजे, तुम्ही या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे. का हो, हे तर कार्य झालं, हो मग असंच स्वर्गात जा लागते. म्हणून तुम्हाला समजतं की हा बायबलचा येशू नव्हे. तुम्हाला समजतं की जेव्हा देवाचं वचन तुम्ही वाचता, वचन काय सांगतं, कृपेने विश्वासाद्वारे. हे तुमच्यामुळे झालेलं नाही, हे देवाचं दान आहे, जे तुम्ही घेता, जे विश्वासाने स्वीकारता. आणि म्हणून हे बिचारे लोक फसल्या जातात. त्या लोकांना बघून मला एवढं वाईट वाटतं की अरे, यांना कोणीतरी सत्य सांगणारा असला पाहिजे. तुम्हाला एक सुंदर गोष्ट सांगतो, आपल्यापाशी वेळ कमी आहे. आमच्या चर्चमध्ये, अमेरिकेच्या माउंट विक्टरी चर्चमध्ये डीन नावाचा एक व्यक्ती कॅनडातून होता. तो 3 वर्ष आमच्या चर्चमध्ये होता. जेव्हा मी अमेरिकेला होतो, 3 वर्ष त्या चर्चमध्ये असताना त्याच्यासाठी आम्ही प्रार्थना केली का देवा, याची हृदय उघड, याला समजू दे, याला सत्य समजू दे. 3 वर्ष लागले त्याच्यासाठी प्रार्थना करण्यात, त्याला सत्य समजण्यात. तुम्हाला सांगू, मागच्या आठवड्यात त्या व्यक्तीचं तारण झालं. ज्या व्यक्तीला काहीच माहित नव्हतं, त्याला समजेच नाही, पण देवाने त्याला एका बॅप्टिस्ट चर्चमध्ये आणलं, त्याने सत्य ऐकलं आणि त्या व्यक्तीचं काय झालं, तारण झालं. म्हणून कधी, जेव्हा सत्य सांगितलं जातं, सत्य तुमचं जीवन उघडतं. म्हणून देवाचं वचन सांगतं की सत्य तुम्हाला कळेल आणि तुम्ही या सगळ्या दुष्टापासून वाचाल. पण जर नाही तर हा सैतान तुम्हाला सदैव दुसरा येशू देत जातो. पुढच्या गोष्टी आपण बोलू. कारण मी तुम्हाला सांगितलं, मी तुम्हाला ह्या इतका दुसरा येशू सांगू शकतो की आपला दिवस संपणार नाही. पण माझा फक्त एक येशू, एक हेतू आहे का तुम्हाला फक्त त्याची आयडिया मिळावी, का तुम्ही सतर्क राहा. नाहीतर तुम्ही हाही येशू, तोही येशू, अरे तोही आहे, अरे तोही प्रेज द लॉर्ड आहे. आणि जेव्हा तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करता, तुम्ही फसून जाता. देवाने कधीच असं म्हटलं नाही की तुम्ही डोळे बंद करून मला हे करा, माझी सेवा करा किंवा मला. तो म्हणते तुम्ही सत्यात आणि आत्म्याने. जर सत्यच आपल्याला माहित नाही, देवाचा शब्दच आपल्याला माहित नाही, तेव्हा काय करतो आपण, फसून जातो. दुसरं आपण बोलू का दुसरा आत्मा. आणि हे तर इतक्या वाईट गोष्टी आहेत, तुम्हाला सांगतो, कारण याच्यात जेव्हा तुम्ही घुसता हे अधिकच वाईट आहे. याचे काही तुम्हाला उदाहरणं सांगतो. आपल्या चपराशिपऱ्यात एक चर्च आहे आणि मला मागच्या आठवड्यात एका मुलाने फोन केला. खूप सारे लोक त्या पास्टरला जाणतात. ते म्हणतात का हो, त्या चर्चमध्ये जेव्हा गेलो तर सगळं तिथं तर दणदण काम चालू चालते. म्हणजे काय चालते तिथं लोकांच्या अंगात येते.
तिथं तर लोकांना असं उलट्या बरे सगळ्या अशा उलट्या हे सगळ्या करतात आणि भलकाली भम तिथं चमत्कार आणि अंगात येतंय का? कारण तिथं दुसरा आत्मा देण्यात आला. त्यांच्यापाशी फक्त दुसरा येशूच नव्हे, त्यांच्यापाशी दुसरा आत्मा सुद्धा आहे. म्हणून मी लोकांना फक्त एवढं सांगू शकतो की दूर राहा. का? कारण काय होतं, जर मी सगळं सत्य सांगितलं, शैतान काय करतो, तुमच्या मनात कार्य करतो. हा स्वतःला लय हुशार समजते, तेच बरोबर आहे. म्हणून मी माझ्या परीनं जेवढं प्रयत्न करू शकतो तेवढा मी करू शकतो. पण ह्या लोकांविषयी जेव्हा मी ऐकतो, जेव्हा मला हे कळतं, अरे म्हणतो किती वाईट आहे. कारण एकदा शैतान किंवा आत्मा तुमच्या दूषित घुसला जातो, त्यानंतर तो त्याला तुमचं घर बनवतो आणि तुमच्यात राहतो आणि त्यातून बाहेर निघणं अजूनच वाईट जातो. दुसरं उदाहरण मी तुम्हाला देतो. जसं आमचं एक निंबी गाव आहे, तिथं एक मुलगी बिचारी 17-18 वर्षाची, आणि हा तिथं जो दुसरा येशू, दुसरं चर्च काही तुम्हाला, तिथे ते गेले आणि त्या पाण्याच्या टाक्यात जेव्हा ती उतरली बाप्तिस्म्यासाठी, पहिलेचं तारण नसताना तिला बाप्तिस्मा देण्यात आला. हे चुकीचं का? कारण तिथं ऑलरेडी दुसरा येशू आहे. नंतर जेव्हा ती पाण्यात उतरली, त्याचा व्हिडिओ जर तुमची इच्छा असेल तर चर्च झाल्यानंतर मला भेटा, मी तुम्हाला दाखवेल. जशी पाण्यात उतरली ते मुलगी चिरडली, कारण तिथं दिसतं का त्याच्यात दुसरा आत्मा शिरला. किती वाईट गोष्ट आहे. ती मुलगी, ही गोष्ट 2-2.5 वर्षापासूनची आहे, अजूनही तळपत आहे. तिचे आई वडील प्रार्थना करतात की हे मुलीला काय झालं. तिला हे सांगू शकत नाही मी का, हे काय तिला सत्य सांगू शकेल तर ते सांभाळणार नाही तिला. पण काय होते, फसले. गरीब लोक बिचारे, सत्य माहीत नाही. पास्टर म्हणतो मला सत्य माहीत आहे, तिथे घेऊन जातात आणि दूषित आत्म्याने फसवल्या जातात. हे खूप वाईट आहे, हे खूप भयानक आहे. आणखी एक तुम्हाला एक तिसरा आत्मा म्हणून तुम्हाला दुसरा सांगतो. एक जे तुम्ही हे अन्य भाषा ऐकता, खूप सारे अमरावतीत हे खूप महारत आहे सगळे पास्टर, आणि ह्या जगात आणि ह्या सगळ्या ह्याच्यात की आम्हाला अन्य भाषा येतं, याचं कारण यांना समजतच नाही. कधी तुम्ही ऐकले असेल ते हिब्रिश बोलतात. बायबलमध्ये असं कुठंच नाही. मग बायबलमध्ये अन्य भाषा तर आहे. ती अन्य भाषा म्हणजे जर मी इंग्लिश बोलू लागलो, या भाऊला इंग्लिश माहीत नाही, यांच्यासाठी इंग्लिश काय झाली, अन्य भाषा. पास्टर मला हे भाषा येत नाही. दुसरं, हे जे चिन्ह होते ते यहुदी लोकांसाठी होते का देवाचा न्याय येणार आहे. म्हणजे ही गोष्ट जेव्हा घडली तेव्हा त्या लोक अन्य भाषा जेव्हा बोलले, त्यांना समजलं देवाचा न्याय येणार आहे आणि त्यांना ख्रिस्ताचा स्वीकार केला. 3,000 लोक तारल्या गेले. पण जेव्हा देवाचं वचन येत नाही, शैतान तुम्हाला हा दुसरा आत्मा देतो. तुम्ही म्हणता अरे तिथं अन्य भाषा लिहिली आहे, इथंही अन्य भाषा मला येतं, मी झाला ख्रिस्ती. तुम्ही फसवल्या गेले. याचं एकच कारण म्हणजे बायबलच्या शब्दाचा अभाव, देवाचे वचन समजत नाही आणि तुम्ही फसल्या जाता. आणि तिसरं म्हणजे जे आपण बघू की दुसरे शुभ वर्तमान, कारण तारण फक्त विश्वासाने कृपाद्वारे आहे. आणि जेव्हा तुम्ही देवाची सुवार्ता स्वीकारता, सुवार्ता काय आहे की प्रभू येशू ख्रिस्त माझ्यासाठी क्रुसावर मारण्यात आला, गाळण्यात आला, तो 3ऱ्या दिवशी मरणातून उठला. आणि जेव्हा तुम्ही ख्रिस्ताचा आपला तारणारा म्हणून स्वीकारता, तुम्ही जेव्हा विश्वास ठेवता की येशू माझा आत्मा वाचू शकतो, तुम्ही विश्वास ठेवता की परमेश्वर हा येशू ख्रिस्त देवाचा मुलगा आहे, आणि ज्याला तुम्ही स्वीकारता आपल्या आत्म्याची, आपल्या पापाची क्षमा होण्यासाठी, तेव्हा काय होतं, तुमचं तारण होतं. पण याच्या व्यतिरिक्त तुम्ही कुठल्याही गोष्टीवर विश्वास जेव्हा ठेवता, तुम्ही ऑलरेडी दुसरं शुभ वर्तमान घेतलं. काही लोक काय म्हणतात की ख्रिस्ती जीवन जगायचं आणि शेवटी देव ठरवेल. तुम्हाला भेटली दुसरं शुभ वर्तमान. काही लोक ठरवतात की मी चांगलं जगावं, चांगल्या चर्चमध्ये राहावं, माझा बाप्तिस्मा झाला आहे, माझ्या सगळ्या माझं चर्च, माझं जीवन धार्मिक आहे. ही झाली दुसरी सुवार्ता. का? कारण तुम्ही तुमच्या गोष्टीवरच आधारित तुमची इच्छा आहे का देवानं शेवटी तुम्हाला स्वर्गात घ्यावं. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचं क्रुसावर मरणं हे जे आहे हे काय झालं, व्यर्थ झालं. का? कारण तुम्ही दुसरी सुवार्ता स्वीकारली. माझ्या कुटुंबियांनो, जरी तुम्हाला हा विषय इतका गंभीर आहे, हा विषय इतका गंभीर आहे, आणि शैतान प्रत्येकाला या गोष्टी देतो. या कशासाठी देतो? जेव्हा बायबलचा आपल्याला अभाव आहे, देवाचे वचन आपल्याला समजत नाही, आणि त्याची इच्छा आहे का तुम्ही अंधारात राहावं. तुला येशू पाहिजे का? मी तुला देतो. काही लोकांचा येशू कुठला आहे माहिती आहे का? स्वतःच्या विचाराचा.
की मला जसा पाहिजे तसा येशू हा जो आहे आणि तो स्वतःच्या विचाराने ढळतात. तिसरी गोष्ट आणि महत्वाची, का आपल्याला कसं समजतं की आपण अशा चर्चमध्ये नाही. कारण तुम्हाला कसं माहीत का मी दुसरा येशू शिकवत नाही, आहे की नाही? कारण ती गोष्ट मलाही लागू होते. तर देवाचं वचन हे चर्च कसं समजावं, ज्या चर्चमध्ये तुम्हाला देवाची पवित्रता शिकवल्या जात नाही, ज्या चर्चमध्ये तुम्हाला की तुम्ही पवित्र जीवन जगावं हे शिकवल्या जात नाही, ज्या चर्चमध्ये तुम्हाला की मी पापी आहे मला तारणाऱ्याची गरज आहे हे शिकवल्या जात नाही, ज्या चर्चमध्ये तुम्हाला की तुमच्या पापाची शिक्षा अनंतकाळचं मरण आहे हे शिकवल्या जात नाही, ज्या चर्चमध्ये की तुझा न्याय होणार आहे कारण एकदाच मरण आहे नंतर देवाचा न्याय आहे, या सगळ्या गोष्टी तुम्ही कधीच ऐकत ना. तुम्ही दुसऱ्या येशूच्या चर्चमध्ये आहात. कारण हा येशू फक्त प्रेम शिकवतो का एकामेकावर प्रेम करा, आनंदाने राहा, मरा आणि अनंताच्या नरकात जा. हा येशू फक्त हेच शिकवतो का तुम्हाला काय काय पाहिजे मला सांगा, मी तुमची प्रार्थना करतो. आणि इथे तुम्हाला कधीच म्हणजे कसं कळेल का तुम्हाला हे चर्च खरं नव्हे, तिथं कधीच तुम्हाला तुमचं जीवन बदलण्यासाठी, तुमच्या पापांपासून पळण्यासाठी, देवाचा खरेपणा घेण्यासाठी, पवित्र जीवन जगण्यासाठी कधीच तुम्हाला प्रेरित केल्या जाणार नाही. तर तुम्ही जसे आहात तसेच राहा, काहीच बदलण्याची गरज नाही. देवाचं वचनही तुमच्या संग बोलणार नाही का, कारण तिथे खरा पवित्र आत्मा तुमच्या हृदयासंग बोलत नाही. दुसरं, अशा चर्चमध्ये आनंद खूप असतो, कारण काही ना काही तर पाहिजे की तुम्हाला आवडलं पाहिजे. लक्षात ठेवा, जेव्हा फसवणारा मी तुम्हाला सांगितला, जेव्हा तो फसवतो तेव्हा तो फसवत असताना तुम्हाला चांगलाच वाटतो. जर तो वाईट वाटला असता तर तुम्ही फसले नसते. म्हणून जेव्हा ती प्रक्रिया चालू असते हा फसवणारा मोहकच असतो. म्हणून देवाचं वचन सांगतो की सैतान सुद्धा आकाशातून एंजल टाईप उतरलेला आहे आणि लक्षात ठेवा तो तुम्हाला फसवेल. हे देवाचं वचन वारंवार तुम्हाला सांगतो. सगळ्यात शेवटी मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की हा जो येशू हा माझ्याजवळही होता. हा जो दुसरा येशू, मी जन्मापासूनच ख्रिस्ती होतो. 18व्या वर्षी माझा बाप्तिस्मा झाला. बिना तारण्याचा मला बाप्तिस्मा देण्यात आला. का? कारण मला दुसरा येशू देण्यात आला. मी कॅथलिक चर्चमध्ये सुद्धा होतो. मला कॅथलिक चर्च खूप आवडायचं. का? कारण तिथं आत बसायची गरज पडत नाही. बाहेर राहिलं, हात जोडले, निघून गेलं, काही फरक पडत नाही, झालं तुमचं चर्च. का? कारण माझ्या शरीराला या गोष्टी आवडतात. तुम्हाला सांगितलंय तुमचं शरीर, तुमचा हृदय तुम्हाला फसवतो. मी पुण्याच्या काही चर्चेसमध्ये होतो जिथं हे अन्य भाषावाला आणि हा सगळा येशू मला देण्यात आला. म्हणून हे सगळे येशू माझे येशू होते. हे सगळे येशू काय होते? माझे येशू होते. आणि हे सगळे मला आवडायचे. अरे वा, इथं हाय, इथं तो आहे, तिथं हाय, वेगवेगळा आहे. समजते तुम्हाला की हा वेगळा आहे, पण येशूच्या नावानं होत आहे ना, चालते ना आपल्याला. तुम्हाला तुमच्या अंतःकरणातून समजतं का याचं वेगळं आहे, कॅथलिकचा वेगळा आहे, असेंब्ली ऑफ गॉडचा वेगळा आहे, इथं जो शिकवल्या घेतो तो वेगळा आहे, हे तुम्हाला कळतं. पण तुम्हाला हे समजत नाही हे होत काय आहे. आणि फक्त आपण त्या येशूच्या नावाने तिथे लपल्या जातो आणि आपली फसवणूक होते. आणि मी जसं तुम्हाला सांगितलं हा येशू माझ्याजवळही होता. मी याला खूप मानायचो. मी अमेरिकेतून चांगले चांगले फोटो त्या येशूचे घेऊन यायचो, चांगल्या चांगल्या मूर्त्या, चांगले चांगले क्रॉस घेऊन यायचो आणि माझ्या घरात लावायचो. जेव्हा एक दिवस एक व्यक्ती आला आणि त्याने मला सांगितलं की नितीन, तुला समजतं का तू पापी आहे. देवाचं वचन सांगतं की सर्वांनी पाप केले आणि देवाच्या गौरवाला उन्हे पडले आहेत. तू मरशील, अनंताच्या नरकात जाशील. म्हटलं अरे, मला तर हे कोणच सांगितलं नाही. मला तर सांगितलं की नितीन तू तर खूपच चांगला आहेस. मला तर सांगणं, बापरे किती आशीर्वादित आहे, इंजिनियर झाला पोरगा, अमेरिकेला गेला. मला तर सगळं हे नाही सांगितलं. मला तर सगळ्यांनी हेच सांगितलं की बापरे तुझ्यावर तर एवढे आशीर्वाद आहे. मला कोणी हे नाही सांगितलं का मी पापी आहे. देवाचं वचन उघडण्यात आलं, मला सांगण्यात आलं सर्वांनी पाप केले, देवाच्या गौरवाला उन्हे पडले. हा नितीन तू आहेस. तू मरशील, अनंताच्या नरकात जाशील. पण हा बायबलचा येशू जो खरा येशू आहे तो 2000 वर्षाआधी तुझ्या पापाची क्षमा होण्यासाठी स्वर्गातून या पृथ्वीवर आला. तो ज्या पापाची शिक्षा तुला देण्यात यावी ते त्याने घेतली. तो तुझ्यासाठी मारण्यात आला, गाळण्यात आला. त्यानं त्याचं पवित्र रक्त तुझ्यासाठी नितीन सांडवलं की तुझ्या सगळ्या पापाची क्षमा व्हावी. नितीन, त्याची इच्छा आहे का तू त्याला हाक मारावी आणि तो तुझा आत्मा वाचू शकतो. मला हा जो बायबलचा येशू देण्यात आला,
आता डिसिजन होती माझी, का मी विश्वास ठेवतो का नाही. कारण तारण कृपेने विश्वासाद्वारे. मी हे म्हणू शकलो असतो, नाही नाही माझ्यापाशी ते बाकीचे येशू आहे, याने मला कधीच असं म्हटलं नाही. आता म्हणते की नितीन तुला आशीर्वादित आहे, आता म्हणते की तुला अजून फायदा होईल. कारण डिसिजन माझी होती. पण मी ठरवलं की नाही, हे जे सत्य आहे, कारण हे देवाच्या वचनात आहे, मी याच्यावर विश्वास ठेवतो. आणि त्या दिवशी मी ख्रिस्ताला हाक मारली, म्हटलं येशू माझी क्षमा कर, माझा आत्मा वाचव, मी तुला माझा देव, माझा तारणारा म्हणून स्वीकारतो. ज्या दिवशी मी त्याला हाक मारली, त्याचे वचन सांगतं, जोही हाक मारेल तो वाचवला जाईल. स्वर्गातून त्यांनी माझी हाक ऐकली. मला कळलं माझ्या पापाची क्षमा झाली, मला कळलं मी तारल्या गेलो, मला कळलं मी वाचल्या गेलो. तो खरा येशू, बायबलचा येशू, जो तुमचा बनवणारा, तुमचा तारणारा, ज्याची इच्छा आहे का तुम्ही त्याला ओळखावं, त्याने मला वाचवलं. माझा आत्मा वाचला आणि मला कळलं की माझ्या सगळ्या लोकांना हा दुसरा येशू देण्यात आला आहे. आणि त्या सगळ्या गोष्टी सोडून मी परत आलो. माझ्या कुटुंबियांनो, तुम्ही ठरवा की तुमचं जीवन काय आहे, तुमच्याजवळ कुठला येशू आहे. सत्य तुम्हाला कळेल आणि सत्य तुम्हाला वाचवेल. पण जसं मी तुम्हाला सांगितलं, मला ज्या व्यक्तीनं सांगितल्यानंतर आज तीच गोष्ट मी तुम्हाला सांगत आहे. यातले काही लोक काय करतील, अरे हट का, कारण डिसिजन तुमची आहे, तो देव लादत नाही. डिसिजन तुमची आहे की हे सत्य आहे, मी हे स्वीकारतो. काही म्हणतील हो मी हे स्वीकारतो, काही म्हणतील हा काय वाईट बोलत आहे. कारण डिसिजन ही तुमची आहे. सत्य स्वीकारणे नकारणे हे तुमचं आहे, कारण आत्मा तुमचा आहे. तुम्हाला सार्वकालिक जीवन पाहिजे असेल तर कृपेने आणि विश्वासाद्वारे. आणि जेव्हा तुम्हाला सत्य कळेल, जेव्हा ख्रिस्ताला तुम्ही हाक माराल, तुम्हाला समजेल का. मला सांगा, हे किती महान गोष्ट आहे का स्वर्गातला परमेश्वर तुमच्यामध्ये येऊन राहतो. देवाचा आत्मा तुमच्यात येतो, स्वर्गीय शांती तुम्हाला देतो, तुमचं जीवन बदलतो. आतून बाहेर तुम्हाला सगळ्या गोष्टी तुमच्या आत्मिक बदलतात. स्वर्गाची जागा तुम्हाला मिळते. इतकी मोठी गोष्ट होते. कारण जो खरा येशू आहे तो काय म्हणतो, मी खऱ्यांसाठी नव्हे तर जे पापी आहेत त्यांना तारावयास. जोपर्यंत तुम्हाला हे समजत नाही की मी पापी आहे, मी मरेल, अनंताच्या नरकात जाईल. पण प्रभू येशू ख्रिस्त माझ्यासाठी मारण्यात आला, गाडण्यात आला. आणि जेव्हा तुम्ही त्याला आपल्या हृदयात स्वीकाराल, ते सत्य तुम्हाला कळेल. तुम्हाला समजेल का हा नितीन हा दुसरा येशूविषयी जो सांगत होता, मी त्याला समजत होती. आणि हा सत्य तुमच्यात राहील, अनंताचं जीवन तुम्हाला मिळेल. माझ्या कुटुंबियांनो, हे वचन मी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं सांगितलं यासाठी का तुम्ही सूचित असा की आपली फसवणूक होऊ नये. आपण प्रार्थना करू, डोळे बंद करू. पण सगळ्यात महत्त्वाचं हे नाही की आपल्याला ज्या चुकीच्या गोष्टी आहेत ते शिकणं. सगळ्यात महत्त्वाचं या जीवनातलं हे आहे का तुम्हाला सत्य माहीत असणं. मला ठाऊक नाही का देवाने तुमचं जीवन बदललं का नाही, पण मला हे ठाऊक आहे की परमेश्वर जीवन बदलणारा परमेश्वर आहे. जर अजूनही तुम्ही ख्रिस्ताला आपल्या जीवनात हाक मारली नाही, तुम्हाला जर समजत नसेल, तुम्हाला खात्री नसेल की मला खात्री नाही की जर मी आज मरेल तर मी कुठं जाईल, जर तुम्हाला याची शाश्वती नसेल की माझ्या पापाची क्षमा झाली नाही का मला ठाऊक नाही, लक्षात ठेवा, कधी शंकेत आपलं जीवन घालू नका. कारण सैतानाची इच्छाच आहे का तुम्ही शंकेत राहा. पण देवाचं वचन सांगतं की तुला कळेल का तू वाचल्या गेली, तुला कळेल का मला तारण मिळालं, तुला कळेल का अनंताचं जीवन माझ्याजवळ आहे. जर तुम्ही त्यातले असाल, तुम्हाला शाश्वती नसेल, काही हरकत नाही. मी तसाच होतो, मलाही हा दुसरा येशू देण्यात आला होता. पण देवाने माझे डोळे उघडले, मला सत्य दाखवलं आणि हे सत्य मी आज तुम्हाला सांगितलं. जर तुमची इच्छा असेल, या समय त्याला हाक मारा, म्हणा येशू माझी क्षमा कर. होय परमेश्वरा, मला फक्त येशू ठाऊक होता, पण तुझ्यापासूनचं तारण मला ठाऊक नाही. परमेश्वरा, माझ्या हृदयात आहे, माझ्या पापाची क्षमा कर. मी विश्वास ठेवते तू देव आहेस. मी विश्वास ठेवते की माझ्या पापासाठी तू मारण्यात आला, गाडण्यात आला. मी विश्वास ठेवते परमेश्वरा, तुझं पवित्र रक्त तू फक्त माझ्या पापासाठी सांडवलं. आणि मी विश्वास ठेवते परमेश्वरा, सुवार्तेवर माझ्या राजा, की तू माझा आत्मा वाचू शकतो. तुम्ही जिथेही बसल्या, ख्रिस्ताला आपल्या हृदयात हाक मारा, म्हणा येशू माझा आत्मा वाचव. मी तुला माझा देव, माझा तारणारा स्वीकारते. माझं जीवन बदल माझ्या राजा. देवाचं वचन सांगतं की जितक्यांनी त्याचा स्वीकार केला, तितक्यांना त्याने त्याची मुलं आणि मुली होण्याचा अधिकार दिला. तुमची इच्छा असेल, तुम्ही या समय जिथेही बसल्या आहात, जिथेही ऐकत आहात, त्याला हाक मारा
आणि देव तुमचा आत्मा वाचवेल. हालेलुया. धन्यवाद मानतो येशू, गौरवितो, धन्यवाद देतो. प्रार्थना करतो परमेश्वरा, जेही प्रियजन जमले आहेत परमेश्वरा, होय प्रभू, तुझी इच्छा आहे की प्रत्येकाने सत्यात वाढावं. तुझी इच्छा आहे परमेश्वरा कुठल्याच आत्म्याचा नाश होऊ नये. प्रार्थना करतो परमेश्वरा, जे तुझं सत्य आहे ते समजण्यासाठी, ते दिसण्यासाठी, प्लस त्याला स्वीकारण्यासाठी इथे जमलेल्या प्रत्येकाला आणि जे ऐकत आहे त्या प्रत्येकाला तू परमेश्वरा सहाय्य कर. होय प्रभू, तू मला वाचवलंस, माझा आत्मा वाचवला परमेश्वरा, अनंताचं जीवन दिलं परमेश्वरा, कारण तुझे वचन सांगतो जोही हाक मारेल. होय परमेश्वरा, या खोलीतल्या प्रत्येक व्यक्तीसाठी प्रार्थना करतो, यांच्या हृदयात तू कार्य कर परमेश्वरा, की त्यांनी सत्य स्वीकारावं माझ्या राजा, आणि कुठल्याच आत्म्याचा नाश होऊ नये. धन्यवाद मानतो परमेश्वरा, जे महान तारण परमेश्वरा तुझ्यापासून, तुझ्या वचनापासून आहे. तसेच प्रार्थना करतो या चर्चचा प्रत्येक व्यक्ती सत्यात वाढावा, तुझ्या वचनात वाढावा आणि परमेश्वरा वाईटापासून दूर राहावा, यासाठी मी प्रार्थना करतो. धन्यवाद मानतो, गौरवितो तुला पुन्हा आजच्या भक्तीसाठी, आजच्या संदेशासाठी, आणि जेही प्रियजन परमेश्वर आले आहेत त्या प्रत्येकासाठी मी प्रार्थना करतो. जे ऑनलाईन जुळले आहेत त्या प्रत्येकाला सुद्धा तू आशीर्वादित कर माझ्या राजा, आणि तुझ्या वचनात आणि सत्यात तू वाढव. धन्यवाद मानतो, गौरवितो तुला, आणि ही प्रार्थना प्रभू येशू माझा तारणारा याच्या जिवंत नावात मागतो, म्हणून तू ऐक माझ्या येशू. आमेन. प्रेज द लॉर्ड. आपण उभे राहू आणि आपलं गीत गाऊन शेवटचं आजच्या भक्तीला आपण संपू. आपण उभे राहू सगळे. ख्रिस्तास्थवा खाली वरी नमा होत्या समोर, मुकुट घाला त्यावरी तो धन्य धन्य राजा तो धन्य राजा तो धन्य राजा तो धन्य राजा तो धन्य धन्य राजा तो.